नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा काय माहिती आहे, अस्थिव्यंग या प्रवर्गातील कार्यकारिणी शासकीय संस्थांना सहाय्यक अनुदान वेतनेतर निधी वितरण करण्याबाबत आनंद स्वामी शिक्षण प्रसारक संस्था देऊळगाव मही द्वारा संचालित संत ज्ञानेश्वर निवासी अपंग विद्यालय देऊळगाव मही देऊळगाव राजा बुलढाणा दिव्यांग विशेषतः अशासकीय शाळा कार्यशाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वेतन तसेच वेतनेतर थकबाकीचे अदा करण्यापूर्वी अवलंबायच्या विविध कार्यपद्धती संदर्भ क्रमांक 1 येथील दिनांक 13 सप्टेंबर 2022 शासन पत्रकान्वये निर्देश देण्यात आले असून संदर्भ क्रमांक 2 येथील दिनांक 25 सप्टेंबर 2023 पत्राने विहित करण्यात आलेल्या तपासणी सूचनेनुसार प्रत्यक्ष तपासून सादर करण्याबाबत सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहे। त्यानुसार आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण पुणे यांच्याकडून विभागास प्राप्त आनंद स्वामी शिक्षण प्रसारक संस्था देऊळगाव मही द्वारा संचालित संत ज्ञानेश्वर निवासी अपंग विद्यालय देऊळगाव मही देऊळगाव राजा बुलढाणा या शाळेच्या वेतनेतर प्रस्ताव अनुसरून अस्थिव्यंग या प्रवर्गातील व्यक्तीसाठी कार्य करणाऱ्या शासकीय संस्थांना सहाय्यक कार्यक्रम व्यक्ती सहाय्यक अनुदान वेतनेतर अनुदानाकरता पुढीलप्रमाणे निधी वितरित करण्यात येत आहे। सदर निधी कार्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे नियंत्रण अधिकारी म्हणून राहतील। उक्त निधी वितरित करताना वेतनेतर अनुदानाचे प्रस्ताव योग्य असल्याची खातरजमा करून संबंधित उपक्रमांना निधी वितरित करण्याची कारवाई करावी। शाळा संहितेतील प्रकरण क्रमांक 5 सहाय्यक अनुदान भाग 1 अनुक्रमांक 79 प्रमाणे संबंधित उपक्रमात दंड लागू आहे किंवा कसे लागू असल्यास दंड आकारण्यात आल्याची खातरजमा करून निधी वितरणाची कारवाई करण्यात यावी। नियंत्रण अधिकाऱ्यांनी उपरोक्त विवरणातील रकाने 4 मधील निधी खर्चावर नियंत्रण ठेवावे तसेच उपयोगिता प्रमाणपत्र सादर करण्याच्या अटी अधीन राहून निधी वितरित करावा। सदर निधी खर्च झाल्यावर त्याबाबतचं विवरण व उपयोगिता प्रमाणपत्र 1 महिन्याच्या आत न चुकता शासनास सादर करण्यात यावं। नियंत्रण अधिकाऱ्यांनी निधी खर्च करताना महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम पुस्तिका शाळा संहिता व वित्तीय अधिकार नियम पुस्तिकेत उल्लेख केलेला तसे नियोजन विभाग वित्त विभाग तसे विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना व परिचित नियम वित्तीय अधिकारांचे प्रत्यायोजन तसेच वेळोवेळी दिलेल्या सूचनेचे काटेकोरपणे पालन करावं। या उद्देशासाठी निधी अनुदान मंजूर आहे, त्या व्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही, तसे इतर लेखाशास्त्राकडे निधी वळता करता येणार नाही। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।